या बातमीचे प्रायोजक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल won an international award as best school in city. Admissions open now. बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत गोरसेना संघटनेने राज्य सरकारकडे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। गोरसेना प्राध्यापक संदेश चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अडक निकेतन नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीतील समावेशासंदर्भातील अभ्यास समिती गेल्या अनेक महिन्यापासून कोणतीही ठोस कार्यवाही करत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्र शासनाने 9 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई येथे बंजारा समाजाच्या विविध प्रश्नावर बैठक घेतली होती। त्यानंतर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्यात आली। या समितीत समाजशास्त्रज्ञ, कायदेतज्ञ आणि विशेष अभ्यासकांचा समावेश करण्यात आला होता। मात्र समिती स्थापन होऊन 5 महिने उलटूनही कोणताही ठोस अहवाल किंवा निर्णय समोर आला नाहीये। त्यामुळे बंजारा समाजामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालं असून शासनाकडून समाजाची दिशाभूल होत असल्याचा आरोप गोरसेना संघटनेने केला आहे। तसेच 7 दिवसाच्या आत समितीच्या कामकाजाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे। या निवेदनावेळी राजेंद्र महाराज दल जिल्हा प्रमुख, तुकाराम राठोड जिल्हा संयोजक, दिनेश जाधव जिल्हा अध्यक्ष, मोतीराम जाधव समनग जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष, विकास जाधव शहर अध्यक्ष, प्रवीण जाधव, सचिन राठोड, प्रतीक्षा चव्हाण, अनिल राठोड, विशाल पवार, राहुल जाधव, सुभाष पुजारी, गोरख राठोड आदी गोरसेना पदाधिकारी उपस्थित होते। जय गोर, जय सेवालाल। मी दिनेश जाधव, गोरसेना जिल्हा अध्यक्ष। ही गोरसेनेची पूर्ण महाराष्ट्रभर मागणी आहे आणि 300 पूर्ण महाराष्ट्रभर 300 पेक्षा जास्त निवेदन आज देत आहोत आम्ही। याच्या पुढे संदेश भाऊ चव्हाणांचे जो काही आदेश असेल त्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रभर जाम करण्याचा निर्णय संदेश भाऊ चव्हाणांकडून घेईल ते करू। मी प्रतीक्षा तारासिंग चव्हाण, मी अध्यक्ष महाराष्ट्र ओबीसी आघाडीची आणि अध्यक्ष महिला गोरसेनेची पण। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं एसटी रिझर्वेशन रिगार्डिंग। तर सरकारने वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडणी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती न्यायमूर्ती यांच्याकडून, पण त्यांनी दिलेलं जे टाईम ड्युरेशन आहे त्याच्या आत कोणतीही कार्यवाही न करता आणि समाजाला कोणत्याही पद्धतीची पुढची प्रक्रिया, प्रोसेस आणि टाईमलाईन सांगितलं नाही त्यांनी। तर सरकारला ही विनंती आहे की समाजाची दिशाभूल करू नये आणि जो तुम्ही GR दिलेला आहे संघटित करून न्यायमूर्ती यांच्याकडून जे 6 सदस्यांचं त्यांनी नाव दिलेलं आहे त्यांच्या थ्रू जे अभ्यास झालेला आहे आणि आमच्या समाजाला खरंच आरक्षण भेटणार आहे की नाही याची ग्वाही द्यावी, नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन करू आणि उपोषणालाही बसू। सेवालाल महाराज की जय, सेवालाल महाराज की जय। समितीवर तुमचा विश्वास नाही आहे, तुम्ही समिती बरखास्त करायला पाहिजे अशी मागणी आहे का तुमची? समिती बरखास्त करावी अशी काही मागणी नाही आहे, कारण काँग्रेस, BJP किंवा इतर पार्टी आम्ही प्रत्येक वेळेस ही आमची मागणी वर्षानुवर्षाची आहे, पण आम्हाला कोणत्याही सरकारने न्याय दिलेला नाही। पण BJP सरकारने ॲटलिस्ट समिती गठीत केली, त्याच्यासाठी आम्ही खरंच त्यांचे धन्यवाद करतो। पण आमची ही अपेक्षा आहे की आमचा जो बंजारा समाज आहे खूप मागास आहे, गोरगरिबाचा भोळा समाज आहे, तर या समाजाला न्याय देण्यासाठी ॲटलिस्ट त्यांनी समिती गठीत केली। तर आम्ही त्यांचे फक्त रिझल्ट्स मागतोय आणि आम्हाला सरकारावर आणि फडणवीस सरकारांवर, मोदी सरकारांवर खरंच विश्वास आहे आणि प्लीज आमच्या समाजाला न्याय द्यावा हीच आमची एवढी विनंती। आता हे जीवन निवेदन सोलापूर शहरात देण्यात आलेले आहे की ऑल महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये? पूर्ण महाराष्ट्रामध्ये जितके जिल्हे आहेत याच टायमिंगला प्रत्येक जिल्ह्यातून हा निवेदन गेलेला आहे आणि आमची इच्छा आहे की ड्युरेशन आणि आरक्षण भेटणार की नाही याची कालावधी गठीत करावी, कारण आमची इच्छा आहे की हे जे चाललेलं आरक्षणासाठी वर्षानुवर्ष लोक आंदोलनं करतात आणि रस्त्यावर येतात, ही कुठेतरी पद्धत बदलली पाहिजे आणि सरकारने एक टाईमलाईन ड्युरेशन देऊन तुम्हाला रिझर्वेशन देतोय आणि या ड्युरेशनच्या आत देतोय आणि ह्या आरक्षणाची अंमलबजावणी कधीपासून सुरुवात होणार आहे, कधीपासून कागदपत्रे बदलण्यात येतील याची ग्वाही दिली पाहिजे, कारण आता जर आपण बदल केलो नाही तर आपला नवा भारत कधीच तयार होणार नाही। आणि माझी एक रिक्वेस्ट आहे की आरक्षणाचं राजकारण खूप होतं आणि आमच्या बंजारा समाजाने जर तुम्ही प्रत्येक आंदोलन बघितलं असतील तर आम्ही आरक्षणाच्या नावावर कुठेही राजकारण केलेलं नाही आहे।
ना आम्ही अपोजिशनच्या साईडनी बोललो आहे, ना आम्ही रुलिंगच्या साईडनी बोललो आहे. आम्ही फक्त समाजाचा आणि एक माणुसकीच्या नात्याने बोललेलो आहे. तर याची प्लीज दखल घ्यावी आणि 1 कॅटेगरी 1 नेशन 1 रिझर्वेशनच्या हिशोबाने लोकल प्रायोरिटी लॉ आणि सायंटिफिक आणि हिस्टॉरिकल वेनी हे रिझर्वेशन द्यावं. आणि आम्ही संविधानिकरित्या मागतोय, असंविधानिकरित्या नाही. तर कास्ट सेन्सेस प्रॉपर करून आम्हाला रिझर्वेशन द्या, हीच आमची मागणी. संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये समृद्धी महामार्ग रोखलेला आहे. तिथून संदेश भाऊच्या चव्हाण यांच्या आदेशानुसार रेल रोको आंदोलन सुद्धा केलेलं आहे. तसंच त्या सरकारने रेल रोको आंदोलनाचा दखल घेताच 4 नोव्हेंबरला शिष्टमंडळांची बैठक घेतली. त्या मंडळातून जे समिती नेमलेलं आहे त्या समितीचं कामकाज कुठेही दिसत नाहीये, आढावा दिलेला नाहीये. फक्त गोरसेनेची एवढीच मागणी आहे की त्या समिती गठीत केलेला आहे त्याचा आढावा द्यायला पाहिजे. मी तुकाराम बकनू राठोड गोर शिकवाडी सोलापूर जिल्हा संयोजक या मुख्य संयोजक या नात्याने आपल्या निर्देशनाची बाब आणून देऊ इच्छितो की 2025 मध्ये आमच्या समाजाला एसटी आरक्षण मध्ये समावेश करावा म्हणून एकूण 58 मोर्चे निघाले. 58 मोर्चा निघाल्यानंतर 4 नोव्हेंबर 2026 ला मुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. एकूण 5 महिने झाले सदरबाबत कुठल्याही एका ओळीनं आम्हाला काही समजलेलं नाही. येत्या दिवसामध्ये सदर समितीने काय केले याबाबत आम्हाला समजावे, अन्यथा महाराष्ट्रभर आणि भारतभर त्याच पद्धतीने मोर्चे व आंदोलन छेडण्यात येईल एवढीच आमची मागणी आहे. तुमच्या मुलासाठी योग्य शाळा शोधताय? Welcome to Ideal English Medium School, Solapur, shaping the future of the nation. Trophy awarded as best school in the city. प्रत्येक वर्गात फक्त 25 विद्यार्थी म्हणजेच वैयक्तिक लक्ष. नर्सरी ते 10th पर्यंत ऍडमिशन्स ओपन आणि SSC बोर्डमध्ये 100% निकालाची परंपरा. स्पेशियस क्लासरूम्स, डिजिटल लर्निंग, एक्सपिरियन्स टीचर्स आणि पूर्ण कॅम्पस CCTV सर्वेलन्स खाली सुरक्षित. कम्प्युटर लॅब, लायब्ररी, स्पोर्ट्स फॅसिलिटीज आणि स्कूल बस सुविधा उपलब्ध. स्टॅन इन ऑफर ऍडमिशन सुरू आहेत नियर अमृतनगर, न्यू RTO रोड, नेहरू नगर, सोलापूर. Call now 9764006212. Ideal English Medium School. Focus, learn, grow, succeed.